नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी वीरेंद्र बोराडे आणि तुम्ही बघत आहात गोष्टी महत्त्वाच्या। आज आपण चर्चा करणार आहोत गव्हातील तणनाशकासंदर्भात। मी घेतलेली गव्हातील तणनाशकाची फवारणी आपणास सांगतो आणि त्याने माझ्या शेतातील गोल पानाचे आणि लांब पानाचे दोन्ही प्रकारच्या तणाचे नियंत्रण झाले। ते मी कोणते वापरले त्या संदर्भात मी आपणास माहिती देतो आणि हे तुम्ही देखील वापरू शकता। गोल पानाच्या तण नियंत्रणाकरिता मी निवडले FMC इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ऑल ग्रीप हे तणनाशक। यामध्ये एक 200 ml लिक्विड येतं आणि एक 8 ग्रामची एक पुडी येते, पावडर येते। ते दोन्ही मिक्स करून त्याचे मी 5 पंप केले। कंपनी 7 पंप सांगते, परंतु आपण 5 पंप करायचे, त्याने आपल्याला चांगला रिझल्ट त्यातून मिळतो आणि गोल पानाचे तणाचा आपल्या गव्हा पिकातून समूळ नाश होतो। तर याचे आपण 5 पंपाकरिता पाणी बनवून घ्यायचे आहे आणि हे लिक्विड त्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि याचे 5 पंप करायचे आहे। याच्यामध्ये असलेला घटक मी तुम्हाला सांगतो, तुम्ही दुसऱ्याही कंपनीचं ते घेऊ शकता त्याकरिता। याच्यामध्ये आहे मेट सल्फरॉन मिथाईल 20% WG। हा फॉर्म्युला असलेलं तुम्ही दुसऱ्या कंपनीचं देखील तणनाशक निवडू शकता। आणि लांब पानाकरिता मी निवडले सोमिटोमो कंपनीचे गोल्ड पीक नावाचे तणनाशक। याने माझ्या शेतातील लांब पानाचे तणाचे देखील नियंत्रण झाले। याची पॅकिंगमध्ये 8 पुळ्या येतात। त्या 8 पुळ्यांचे आपण पाणी करून घ्यायचं आहे 5 पंपाचं। 5 किंवा 6 पंप तुम्ही करू शकता, जास्त करू नका, कारण रिझल्ट जर मिळायचा असेल तर त्यांनी सांगितल्यापेक्षा आपल्याला कमीच ते पंप बनवायचे आहे। 5 ते 6 पंपाचं तुम्ही पाणी करून 5 ते 6 पंप फवारणीनंतर तुमच्या शेतातील लांब पानाचं देखील तणाचं गहू पिकातील नियंत्रण होऊ शकतो। यामध्ये घटक असतो कोल्डिनोफॉप प्रोरजिल 15% WP। हा घटक असलेलं तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कंपनीचं तणनाशक तुम्ही घेऊन आपल्या शेतामध्ये फवारणी करू शकता। आता आपल्या गहू पिकामध्ये तणनाशक केव्हा फवारावं याकरिता आपण गहू पेरणीनंतर साधारण 20 ते 21 दिवसांनी तणनाशकाची फवारणी घेणं आवश्यक आहे। तेव्हाच आपण तणाचा नाश करू शकू, त्याच्यावर कंट्रोल मिळवू शकू। अगर आपण उशीर केला, तण मोठे झाले तर तण जळत नाही। त्याकरिता लवकर फवारणी, जास्तही लवकर नाही, 20 ते 21 दिवसानंतर आपण तणनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे गहू पिकामध्ये। तर ही होतील गहू पिकातील तणनाशकासंदर्भातील माहिती। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ म्हणजे शेतीत येणारे अडचणी आणि त्यावर उपाय आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकत राहू। त्याकरिता माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला ऑलवर सिलेक्ट करायला विसरू नका। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो आणि पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू। नमस्कार।